श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. रुद्राभिषेक श्रावण महिन्यामध्ये आपल्या देवघरातील शिवलिंगावरती रुद्राभिषेक अवश्य करावा. अत्यंत प्रभावी अशी शंकराची सेवा आहे. आर्थिक अडचण, विवाह, संतती होत नसेल, मुलं त्रास देत असतील, मुलांचे करिअर, शिक्षणाविषयी प्रश्न असतील, पितृदोष, वास्तुदोष, घरात सतत आजारपण असेल, घरात कोणी व्यसनाधीन झालं असेल, शत्रुपीडा, नोकरी व्यवसायातील अडचण, कुठलीही प्रापंचिक अडचण असू द्या, रुद्राभिषेकाची सेवा आपण श्रावण महिन्यात दर श्रावण सोमवारी जर आपल्या घरामध्ये केली तर कुठल्याही अडचणीचं, समस्येचं निवारण नक्की होईल. रुद्राध्याय आणि काही भगवान शंकराची स्तोत्र मंत्र पठन करून शिवलिंगावरती अभिषेक करतात, त्याला म्हणतात रुद्राभिषेक. तर रुद्राभिषेक कसा करावा याची संपूर्ण माहिती आपल्या या चॅनलवरती व्हिडिओ मी अपलोड केला आहे. आपण तो नक्की बघा. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तसंच ही स्तोत्र मंत्र यांचा एकत्रित व्हिडिओ देखील मी अपलोड केला आहे, त्याची देखील लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, जेणेकरून आपल्याला अभिषेक करणं, रुद्राभिषेक करणं सोपं जाईल. आपण फक्त तो व्हिडिओ लावून द्या. सोबत ही सर्व स्तोत्र मंत्र आपण पठन करा आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येकानं या श्रावण महिन्यामध्ये सोमवारी रुद्राभिषेक अवश्य करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.